गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर केलेल्या वक्तव्यावर ते ठाम आहेत। पंतप्रधान मोदींच्या आईवर एआयच्या माध्यमातून टीका झाली, त्यावेळी शरद पवारांनी फोन केला होता का असा सवाल गोपीचंद पडळकरांनी विचारलाय। त्याचबरोबर माफी मागायचा काय विषय येत नाही। दरम्यान मुख्यमंत्री फडणवीसांचा मलाही फोन आला होता, इथून पुढे अशी वक्तव्य करू नका असे आदेश त्यांनी दिलेत। त्यांच्या सूचनेचं मी पालन करणार आहे अशी माहिती गोपीचंद पडळकर यांनी दिली। राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊंचा मला फोन आला होता आणि या संदर्भामध्ये अशी वक्तव्य करू नका अशा पद्धतीची सूचना मला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेली आहे। मी त्यांच्या सूचनेचं पालन करेन। पुढे काय आपण निर्णय काय घेणार? नाही, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ज्या मला सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनेचं मी पालन करणार। पवारांनी माननीय देवाभाऊंच्या मातोश्रींच्या वरती जेव्हा खालच्या लेवलला जाऊन टीका केली तेव्हा फोन केलता का? मी तर काय मीडियामध्ये बघितलं नाही। नंतर देशाचे पंतप्रधान जागतिक नेते माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या मातोश्रीवरती एआयच्या माध्यमातून एक चुकीचा व्हिडिओ तयार केला तेव्हा पवारांनी माननीय मोदी साहेबांना फोन करून निषेध वगैरे व्यक्त केला का? हे जरा मला कुठं मीडियात असलं तर दाखवा, मग मी या विषयावरती नंतर बोलतो। उद्या आपल्या वक्तव्याचा राज्यभर निषेध होत आहे, चला हो द्या। पुढची महत्त्वाची बातमी, गोपीचंद पडळकरांनी केलेलं वक्तव्य अयोग्य असून कुणाच्याही आई वडिलांविषयी अशा प्रकारचं बोलणं योग्य नाही अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। तर पडळकरांचं वक्तव्य हे अयोग्यच आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेत। कुणाच्याही आई वडिलांविषयी बोलणं योग्य नाही असं देखील वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं। गोपीचंद पडळकरांनी जे स्टेटमेंट केलं ते योग्य आहे असं माझं मत नाही। कोणाच्याही वडिलांबद्दल किंवा परिवाराबद्दल स्टेटमेंट करणं हे योग्य नाही आहे। या संदर्भात गोपीचंद पडळकर यांच्याशी मी बोललेलो आहे, त्यांनाही मी सांगितलेलं आहे आणि मला शरद पवारांचा फोन आला होता, तेही या संदर्भात माझ्याशी बोलले। मी त्यांनाही सांगितलं की अशा प्रकारचं जे स्टेटमेंट आहे त्याचं आम्ही कधीच समर्थन करणार नाही। गोपीचंद पडळकर हे एक तरुण नेते आहेत, अतिशय ॲग्रेसिव्ह नेते आहेत आणि अनेक वेळा ॲग्रेशन दाखवत असताना आपल्या बोलण्याचा नेमका काय अर्थ निघेल हे ते लक्षात घेत नाहीत आणि म्हणून मी त्यांना हे सांगितलेलं आहे की हे लक्षात घेऊनच आपण ॲग्रेशन ठेवलं पाहिजे। तुम्हाला भविष्यात चांगला नेता म्हणून मोठी संधी आहे, त्याच्यामुळे तुम्ही आपण बोलत असताना त्याचे काय अर्थ निघतील अशा प्रकारचा विचार केला पाहिजे, हा सल्ला मी त्यांना दिला आहे। वेगवेगळी स्टेटमेंट करून समाजामध्ये तेढ निर्माण करणं, त्याच्यातनं गैरसमज निर्माण करणं, त्याच्यातून कुणाचा तरी अनादर करणं ही आपली परंपरा नाही, ही आपली मराठी संस्कृती नाही। हे कुणीही करू नये। हे जर कुणी करत असेल तर त्या पक्षाच्या प्रमुखांनी ताबडतोब याची नोंद घेऊन त्यांचे जे काही कान टोचायला पाहिजे किंवा त्यांना जे खडे बोल सुनवायला पाहिजे ते केलं पाहिजे। तर गोपीचंद पडळकरांनी खालच्या पातळीवर केलेल्या टीकेची थेट दखल आता शरद पवारांनीच घेतली आहे। शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून नाराजी व्यक्त केली। फोनवरून आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्याचा शरद पवारांनी निषेध केलाय। ही भाषा आणि ही वृत्ती गलिच्छ आहे, जी महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाला शोभणारी नाही अशा शब्दात पवारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी भाषणादरम्यान अत्यंत वाईट शब्दात आमदार जयंत पाटील यांच्यावर टीका केली होती। या संपूर्ण वादावर जयंत पाटलांनी बोलणं टाळलंय। आपण यावर काहीही बोलणार नसल्याचं त्यांनी सांगितलं। तर महाराष्ट्रात वाचाळवीरांची कमतरता नाही। महाराष्ट्राच्या सुसंस्कृत मुख्यमंत्र्यांकडून मला अपेक्षा आहे की ते नेत्यांना समजावतील अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळेंनी पडळकरांना सुनावलंय। खूप अस्वस्थ करणारी, वेदना देणारी जी घटना काल झाली त्याचा मी जाहीर निषेध करते।
आणि विनम्र विनंती माननीय मुख्यमंत्र्यांना करते, मान्य आहे तुम्ही सत्तेत आहात, मान्य आहे तुम्हाला एवढा मोठा मॅन्डेट दिला आहे, पण माझी एक सुसंस्कृत महाराष्ट्राच्या सुसंस्कृत मुख्यमंत्र्यांकडून माझी अपेक्षा आहे की ते त्यांच्या टीममधल्या लोकांना जरूर सांगतील हा छत्रपतींचा महाराष्ट्र, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे. त्यामुळे हा सुसंस्कृत महाराष्ट्राला गालबोट लावू नका अशी माझी विनंती. तर आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर केलेल्या टीकेच्या विरोधात खासदार विशाल पाटील यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. सांगलीच्या संस्कृती परंपरेला अशी वक्तव्य शोभणारी नाहीत. जिल्ह्यात काही लोकांकडून जी वक्तव्य होत आहेत त्याच्या मागे नेमकं कोण आहे, बोलणाऱ्या व्यक्तीला फूस मोकळी कोणी दिली आहे हे पाहायला पाहिजे असं देखील त्यांनी म्हटलंय. राजकारणात एकामेकात आमच्या टीका करायची गोष्टी झाल्या असतील. आता ह्या पातळीवर जाऊन बोलणं हे निश्चितच सांगलीच्या परंपरेला संस्कृतीला शोभण्याचं नाहीये. आता त्यांचा तो स्वभाव असेल तर समजून घेऊ, पण निश्चित ह्याच्या मागे कोण आहे, ते बोलते कोण आणि ते काय बोलतात आणि ते बोलण्यामागे त्यांना फूस कुणाची आहे किंवा मोकळी कुणी दिलेली आहे ह्याच्या मागे जावं लागणार आहे. नेमकं भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांवर काय टीका केली आहे ते ऐकूयात. अरे जयंत पाटला, तुझ्यासारखा भिकारी अवलाद गोपीचंद पडळकरची नाही. माझ्या ती धमक आहे कार्यक्रम करायची. तुझ्यासारखी ती अवलाद नाही. तू राजाराम पाटलानं काढलेली अवलाद मला अजिबात वाटत नाही. काहीतरी गडबड असणार आहे. तर राजकीय नेत्यांनी देखील पडळकरांनी केलेल्या या टीकेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. भारतीय जनता पार्टीच्या संस्कृतीला ते शोभणारी टीका नाही. दुसरी गोष्ट की त्या टीकेचं कोणीही समर्थन करत नाही. अशा पद्धतीनं इतक्या खालच्या पातळीवर मला असं वाटते राज्याचं राजकारण जाता कामा नये. शेवटी जयंत पाटील साहेबांनी, त्यांच्या वडिलांनी खूप मोठा काळ महाराष्ट्राच्या राजकारणाचा पाहिलेला आहे, पण अशा प्रकारे इतक्या खालच्या पातळीवर हे कोणालाही सहन होणार नाही. मुख्यमंत्रीसुद्धा याबाबत मला असं वाटतं की कुठलंही समर्थन करणार नाहीत. उलट संबंधित व्यक्तीवर योग्य ती कारवाई करतील अशी मला अपेक्षा आहे. आपण जी कुत्री ठेवलेली आहेत, जी रस्त्यावर मोकाट फिरत आहेत, ती वाटेल ते बडबडत आहेत, त्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने राज्याच्या सुसंस्कृतपणाला गालबोट लागत आहे. जयंतजी पाटील साहेब यांच्यावर जो तुमचा कुत्रा गोप्या भुंकला त्याची लायकी नाही त्यांना बोलण्याची. आणि खऱ्या अर्थाने या मोकाट कुत्र्यांना तुम्ही आवरा, नाहीतर राज्याची कायदा सुव्यवस्था जर बिघडली तर त्याला सर्वस्वी आपण जबाबदार असाल. कारण अशा कुत्र्यांचा बंदोबस्त कसा करायचा हे आम्हाला चांगल्या तऱ्हेने माहिती आहे. हा खरं म्हणजे आईला शिवे. हा असा मूर्ख पागल कुत्र्या आणि चावल्यासारखं बोलतोय. कुत्र्यापेक्षाही, आता हे शब्द मला बोलायला नको, एखाद्या आईच्या वर अशा प्रकारे बोलणं, अरे कुठली संस्कृती आहे, कुठल्या याच्यावर संस्कार आहेत. आणि ही पद्धत महाराष्ट्रात कधी नव्हती. कुणाच्या पाठबळाच्या भरोशावर बोलतोय, कुणाच्या इशाऱ्यावर बोलतोय. ही हिंमत कशी होते? एखाद्याला राजकारण्याला स्वतः एखाद्याला शिव्या देणं ठीक आहे, पण आईपर्यंत जाणं, ती शिवी कुणाला लागते? यांची औलाद नाही म्हणणं. तर सांगलीच्या जतमधील अभियंता प्रकरणावरून गोपीचंद पडळकर विरुद्ध जयंत पाटील असा संघर्ष निर्माण झालाय. गोपीचंद पडळकरांकडून जयंत पाटलांवर करण्यात आलेल्या जहरी टीकेच्या निषेधार्थ इस्लामपूरमध्ये राष्ट्रवादी आणि जयंत पाटील समर्थकांकडून मोर्चा काढण्यात आला. तर या मोर्चासाठी नंतर जयंत पाटलांच्या इस्लामपूर मतदारसंघातून शेकडो कार्यकर्ते हे जतसाठी रवाना होणार आहेत. तत्पूर्वी इस्लामपूर शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर एकत्रित येऊन गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि फलक झळकवत संताप व्यक्त करण्यात आलाय. सांगलीच्या जतमधील अभियंता प्रकरणावरून गोपीचंद पडळकर विरुद्ध जयंत पाटील हा संघर्ष निर्माण झालाय. पुढची आणि महत्त्वाची